पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहे. जवळपास 3 रुपयाने हे दर जे आहे ते वाढलेले आहे. आता ह्या ठिकाणी सर्वसामान्याच्या खिशाला जी आहे ती झळ पोहोचणार आहे. पण बघू शकतो की सकाळपासूनच या पेट्रोल पंपवरती आता ह्या ठिकाणी अल्पच प्रतिसाद जो मिळताना पाहायला मिळतोय. काही नागरिक आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार. काय सांगा, पेट्रोल डिझेलचे भाव जे आहेत ते वाढलेले आहेत? वाढलेले आहेत. गॅसचे भाव वाढलेले आहेत, पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, तेलाचे भाव वाढलेले आहेत. गरिबांनी काय करायचं म्हणलं, गरिबाला पगार वाढवा. काय काय भावना आहे तुमच्या? पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. मला असं वाटतं सरकारने ना पेट्रोलचे दर कमी करायला पाहिजे. आणि मोदी सरकार सांगतात की हे पेट्रोलचा वापर कमी करा, गाड्या कमी वापर करा. तर त्याच्यासाठी तुम्ही पेट्रोलचे दर पण कमी करा ना. म्हणजे शिक्षणासाठी मुलांना सोडणं वगैरे, बाहेर गावी जाणं वगैरे, त्याच्यासाठी इलेक्ट्रिक मोडच्या गाड्या चालू करायला पाहिजे. आणि काहीतरी नॅचरल नेचरच्याकडे पण बघायला पाहिजे. नेचर झाडे जास्त लावायला पाहिजे. हल्ली उष्णता पण जास्त वाढली ना, त्यामुळे तुम्ही निसर्गाचं संतुलन पण साधून पेट्रोलचे भाव कमी करायला पाहिजे, असं मला असं वाटतं. पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. हो. काय तुमच्या प्रतिक्रिया आहे? काय पेट्रोल साठी मग सरकारने ना सामान्य लोकांना परवडेल असं भाव ठेवायला पाहिजे. आणि पगार वाढ पण सामान्य जनताचं वाढायला पाहिजे. आणि सुविधा सरकारने पुरवायला पाहिजे जनतेला. तर निश्चित आपण बघतो पेट्रोलचे दर वाढलेले आहे. सर्वसामान्य जनतेच्या ज्या भावना ज्या आहेत त्या तीव्र झालेल्या आहे. आणि या ठिकाणी सरकारने काहीतरी मार्ग काढायला पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.